वंश परंपरा दास मी अंकिता, वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज गवना, उपवास पारले राखेला दारवंटा, केला भोगवटा महालागी पांडुरंगा करू करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती माझ्या वडिलांची मिराशिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखेला दारवंटा केला भोगवटा आम्हालागी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान वैष्णव जगदवंदी जगदमान्य जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा सुंदर असा 3 चरणांचा परमात्म्याशी प्रेमरूपी भांडण आहे, वाद आहे. ते म्हणाल महाराज संत देवाबरोबर भांडतात का? भांडतात ना, भांडतात. काही भांडणाचे अभंग पहा, पण प्रेमरूपी भांडण आहे. त्या भांडणाकरता तुकोबर एका अभंगामध्ये म्हणतात, तुका म्हणे आता आलो खंडावरी, तुझा आणि माझा संबंध तुटला तरी चालेल आता, नाही का? तुका म्हणे आता आलो खंडावरी, पण प्रेम देऊन हरी बुजवावे. माझं समाधान जर करायचं असेल तर प्रेम द्या, नाही का? नसेल तर असं आहे, समर्थाशी नाही उपकार स्मरण. तुला कधी आठवण राहते का रे आमची? आमचा सेवाभाव तुझ्याकडे पाहून तुझ्या विरहित आम्ही कुठं अन्यतर या ठिकाणी महाराज अनन्य भक्ती जी आहे ते आम्ही करत आलोय. कारण गीतेमध्ये प्रमाण आहेत, लक्षात ठेवा. परमात्म्याला आवडते ती अनन्य भक्ती आवडते, अनन्य भक्ती. 10व्या अध्यायामध्ये काही प्रमाण आहे, त्याच्यामधली एक ओवी तुम्हाला देतो. फार जानकारी मंडळी आहात तुम्ही. त्याच्यामध्ये प्रमाण आहे का भक्ताशी आम्हा कोड, का भक्ताशी आम्हा कोड मज तया अनन्य गतीची चाड, का जे प्रेमळाचे साकडे आम्हा घरी. माझ्या घरामध्ये सजासुजी अर्जुना उणीव काही नाही. कारण तुला पाठीमागं बोलून गेलो, पाठीमागं म्हणजे पाठीमागल्या अध्यायामध्ये, आगा पुरतेपणा लागी आणि दुसरा नाही जगी अशी सकळ सामुग्री माझ्या अंगी दे कशी तू. अगा पुरतेपणा लागी माझ्यासारखा दुसरा कोण आहे का हे परमात्मा त्या ठिकाणी सांगतोय बरं का. कोण आहे सांग बरं. आणि तुकोबाई सुद्धा तेच सांगतात
दुजा ऐसा कोण बळी आहे आता? कोण आहे असा? अरे दुजा ऐसा नाही कोण, जोया काळी भया तोरण, राम नावो दे, दुसरा सांगा बरं. तुम्हा आम्हाला सुद्धा संसारातून तारून नेणारा असा दुसरा कोण आहे? या भयातून सोडवणारा दुसरा कोण आहे? कोण आहे सांगा बरं. दुजा ऐसा नाही कोणी, जो या काढी भयातून. कारण जो संसार सिंधू दुस्तर सांगितलेला आहे 54वा अभंग नाटाचा, नाही का, हे जे भय लागलेलं पाठीमाग आहे महाराज, या भयातून कोण दुसरा सोडविल? तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचोनी. म्हणजे सद्गुरू तुम्ही म्हणाल परमात्मा इकडे बोलताना सद्गुरू, अरे दोन्ही एकच आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणच देव. त्या दोघांमध्ये महाराज जरी कल्पित भेद मांडला तरी नाही महाराज, ते लक्षात ठेवा बरं का. देव आणि गुरूंमध्ये काय कल्पित भेद लोक मानतात, दुसरं काय, वास्तवात अभेदच आहे. देव आणि गुरु कोण वेगळा आहे का? नाही महाराज. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव आपणची गुरु. लक्षात आलं का नाही? का सांगायचंय? त्याला अनन्य भाव आवडतो. अनन्य भाव. अनन्य भाव या शब्दाचा अर्थ काय? काही अभंग देतो त्याच्या चिंतनात घ्या बरं का, ते फार गोड आहेत. अनन्य भावा करता पतिव्रता नेनो अनेकांची स्तुती, सर्व भावे पती ध्यानी मनी, तैसे माझे मन एकविध झाले. अनन्य भाव. आणि कोणत्याही ठिकाणी ज्याचं प्रेम नाही, ज्याचा भाव नाही, त्याला बरं का अनन्य भाव म्हणतात. अन्य कोणत्याही ठिकाणी. आता गंमत अशी झाली, तुम्ही आम्ही वारकरी पंढरीचे म्हणून घेतोय, पण जास्ती आता रविवारची गर्दी डोंगरालाच आहे ज्यादा. इथं म्हणतंय बरं का, अभंग म्हणतात लोक, सांडून या पंढराव कवनाशी म्हणो देव बहु लाज वाटे चिता, आणि का पे देव म्हणता. मी हा अभंग मुद्दाम निवडलाय महाराज, कारण का ज्यांच्या घराण्याची सेवा जर पाहिली तर त्या सेवेला अभंग लागू पडतो महाराज. अतिशय नम्र भावाने सेवा करणारं घराणं आहे ते, वारक्याचं घराणं बरं का. ज्यांच्या कुटुंबातील हा महाराज रघुकाल आता 1 वर्ष झालं ज्यानं, ज्याच्या नैमित्तिक कार्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात, त्याला नैमित्तिक कर्म म्हणायचं. लक्षात ठेवा. कारण शास्त्रानं 2 कर्म जी सांगितले त्याच्यामधले एक विहित आणि दुसरं निषिद्ध. आणि त्या विहित कर्मामध्ये सुद्धा 4 भाग पाडलेत ना. विहित कर्म म्हणजे काय? अरे करायलाच पाहिजे, जे शास्त्रानं करा म्हणून सांगितलंय ते करावं, ते विहित कर्म आहे. निषिद्ध कर्म शास्त्रानं ज्याचा निषेध केलाय, नाही का, शास्त्रानं ज्याचा निषेध केलाय ते करू नये. पण लोकांचं उलट आहे महाराज, करू नये म्हणतात ते आधी करतं. गोत्यात लोक येतात तुमच्या भाषेत, बाबांच्या भाषेत बाबा म्हणतात गोत्यात पडतात. गोत्यात लोक काय येतात? गोत्यात हे असं आहे, अडचणीत येणं म्हणतात त्याला. का? जे करू नये सांगितलंय ते आवर्जून केलं की गोता आलं.
विहित कर्म शास्त्रानं सांगितलेलं करावं बरं का, करावंच ते. आणि त्या विहित कर्मामध्ये ही 4 भाग आहेत. कोणतं? नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित. नित्य आहे, नैमित्तिक आहे, हे नैमित्तिक कर्म. आजचं जे कर्म आहे ते नैमित्तिक कर्म. वर्षातून एकदा बरं का त्या तिथीला. आता काही अजून सुधारणा झाल्यात म्हणे चांगल्या, मला ते ऐकाय मिळाले, अजून प्रत्यक्षात मी ते पाहिलं नाही. फार मोठ्या सुधारणा. ते म्हणतात तारखेवार पुण्य म्हणजे श्राद्ध घालूया. तारखेवार म्हणजे ज्या तारखेला ती व्यक्ती गेली ती तारीख धरा महाराज, तिथी नको. अरे पण कधी आजपर्यंत आपण ऐकलात का की पुण्य ही पुण्य तारीख, पुण्य तिथी म्हणतात का तारीख म्हणतात? त्या तिथीला नाव आहे ते पुण्यतिथी, काय पुण्य तारीख म्हणतात. लोक वाढदिवस घालतात, ठीक आहे वाढदिवस घाला तुम्ही, काय आता ते सुद्धा घाला आम्ही म्हणणं चुकीचं आहे. वास्तविक ते आहेत का वाढदिवस? त्या नव्या अध्यायामध्ये प्रमाण आहे ते वाचून बघा. कधी कधी यांच्याकडे पाठाला जावं म्हणजे कळतंय तुम्हाला ते वाढदिवस घालावं का नाही घालावं. हा एक एक दिवस एक एक क्षण चाललाय काळाच्या तोंडात. हे म्हणतो इकडं माझा वाढदिवस घाला बरं. हा ऐकावं याकरता महाराज बरं का. हा ती तारखेवर लोक घालतात, काय करतात ते करू देत लोक, लक्षात ठेवा. आणि शक्यतो काय करतात ते करू दे म्हणणं हे सुद्धा आम्ही नाही. आम्ही बघा महात्म्यांनी सांगितलेलं आहे, ज्या ज्या वेळेला असं काय होतं त्यावेळेला ठामपणे उभा राहावं. मग काही लोक म्हणतात ऐकत नाही, ऐकत नाहीत. आता मी आमच्या गावातली बऱ्यापैकी संख्या मोडून घातली त्या वाढदिवसाची. ते वसंत आला की विचारा, खरोखर मोडून घातले मला. कोणतरी पाहिजे तसं करणारा. भलं काय करतील, टाकू दे गावातनं तुम्हाला बाजूला, वाळीत टाकू देत. पण तुका म्हणे सत्य सांगो येवत रागे येते ते. वारकऱ्यानं कंबर बांधून महाराज भले तरी देऊ या नुसतं अभंग म्हणायचे नाहीत. कधी कधी तरी असं त्यावेळेला प्रतिबंध करावा. अरे कुठं काय याचं मला शास्त्र दाखवा, हे जे करता याचं मला शास्त्र दाखवा म्हणावं. उठला आणि हरिपाठ हे काय करतात ती दुनिया करू दे तिकडं, माझं काय लेणं देणं नाही, मी फक्त माझा पांडुरंग आणि मी, असं म्हटलं की नाही चालत ते. असं जर संतांनी केलं असतं तर महाराज आज असे या स्थितीला तुम्ही लोक आले नसतं. लक्षात ठेवा, संतांनी असं म्हटलं का बरं का. संतांनी जगाच्या कल्याणाकरता महाराज अवतार धारण केले, जगाचं कल्याण व्हावं. जिथं 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 ज्या ज्या गोष्टी अशा वाढतात ना तिथं ते त्यांनी प्रतिबंध केला आहे बरं का. येती तुझ्या भजना आड दावी ती प्रपंचाचे कोड, कनिष्ठ रुची ठिवरी गोड देखता नाड कळत असे. त्या वेळेला ठामपणे महात्मे उभा राहिलेत महाराज. त्याच्या वेळेला बापू लक्षात ठेवा, कधीतरी असं वाटलं कान पिळायचं त्या पोरांचा सुद्धा, अरे कसले करता. आम्ही घरातच आता काय झालंय वारकऱ्यांच्याच घरात वाढदिवस जोरात, आणि मग ते बाकीचे बसलेच असते म्हणतात तुमच्या घरात चालते नाही मग आमच्या घरात का चालत नाही. ही संधी देत आहे तुम्ही लोक. याचा अर्थ काय, आपल्याला अजून वारकरी बरं का हे नेमा म्हणजे काय आहे त्याच्याबद्दलचं काय कळलंच नाही महाराज, कळलंच नाही आपल्याला. लक्षात आलं का नाही. आणि म्हणून फार अतिशय चांगल्या नम्र भावाने स्वभाव ज्या घराण्यामध्ये आहे महाराज बरं का. हे नैमित्तिक कर्म आहे, केलं पाहिजे. नैमित्तिक कर्म सुद्धा करत असताना त्या कर्मामध्ये काही वर्णन केलेलं आहे. ते शास्त्रोक्त पद्धतीने शास्त्र सुद्धा सांगतो त्यावेळेला, म्हणजे पिंडदान करणं वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे, त्याने सांगितलेलं आहे. आणि त्या क्रिया करत असताना त्या शास्त्रानं सूक्ष्म मांडलेलं आहे. ते सूक्ष्म कर्म आहे. ते कर्म म्हटलं की त्यात सूक्ष्मता जास्त आहे बरं का, लक्षात ठेवा. आणि सूक्ष्मता असल्यामुळं ते त्या पद्धतीनं नाही जर झालं तर दोष सुद्धा आहेत, दोष सुद्धा आहेत. कारण आज एकानं येता येता मला गारगोटीत विचारलं सहज, महाराज म्हणले आज लवकर आला. तर म्हटलं कासारवाडला चालू आहे कीर्तनला. होय का, बापूंच्या घरी, कारण बापू फेमस नाव सगळीकडं. तर म्हटलं हो त्यांच्याच आहेत, त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत ते वारके. विनायक म्हटलं विनायकचं एक नाव झालं. तर म्हटले असं वर्ष श्राद्धाला यायला त्याला कीर्तन केलं तर चालतंय काय म्हणते ते, कशासाठी कीर्तन पाहिजे ते. नाही म्हटलं तुझं बरोबर आहे, तू केव्हा तरी ये कीर्तनात बरं का, नाही तर चल बस आता गाडीत. म्हटलं म्हणजे काहीतरी बघ तिथं आई जरा थोडंसं ऐक. अरे बाबा ते कर्म असं आहे. मला सांगा वृत्रासुराचं मरण काय हो. वृत्रासुर ज्ञानेश्वरीमध्ये प्रमाण आहे, अवश्य मरण वृत्रासुर आहे, अवश्य.
वृत्रासूर कशात मेला असं वाटतंय तुम्हाला बापू? बाबा, इंद्राला मारण्याकरता यज्ञ जो केला, इंद्राला मारण्याकरता यज्ञ केला कोणी? वृत्रासुरा. आणि त्यात असं आहे, जे जे मंत्र म्हटले जातात त्या त्याप्रमाणे त्या क्रिया कराव्या लागतात. मंत्र आणि तंत्र असा शब्द आहे तो. काही क्रिया तशा कराव्या लागतात. त्याचा उच्चार आहे ना, तो सरळ झाला तर बरं मंत्राचा. हा वृत्रासूर म्हणला, तुम्ही जसं म्हणता तसं मंत्र मी म्हणायला तयार आहे म्हणला बरं का. आणि म्हणत असताना काही शब्द वापरलेत महाराज. जरा कुठंतरी इकडं स्वर अनुस्वर उदात अनुदात ज्याला म्हटलं जातं, ते जरा जरी चुकलं तरी महाराज अवश्य मरण आहे. मंत्र चळे थोडा तरी धडची होय वेडा. आणि ते मंत्र म्हणताना चुकले महाराज. चुकलेले मंत्र माराया कुणाला केला होता यज्ञ? इंद्राला. आणि मेला कोण? करणारा वृत्रासूर. ज्ञानेश्वरीत प्रमाण आहे, वाचून पाहा तुम्ही ते, बघा पहा कधी. अवश्य मरण वृत्रासुरायशे. वृत्रासूर लक्षात ठेवा. गेला ना. ते मंत्र व्यवस्थित म्हटला आला नाही, त्या कर्माची सूक्ष्मता समजून घेतली नाही, मेला. बरं का, लक्षात आलं की नाही? असं कर्मामध्ये किंवा त्या क्रिया ज्या वेळेला जे काही करायला होतं, तुम्ही आम्हाला आचमन करा, हे करा, ते करा, ते पिंड अशा पद्धतीनं करावा. महाराज काय कळतंय आम्हाला सांगा बरं. ते त्या लोकांनी सांगावं आणि मग ते आम्ही तुम्ही ते करावं. आणि ते करत असताना जर महाराज त्या क्रिया जरी चुकल्या तरी त्यात दोष आहेत. भागवतामध्ये 14व्या अध्यायामध्ये काही वर्णनं सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये, बरं का. आचमन करत असताना सुद्धा पाणी केवढं असावं. पूजा अर्चा लोक करतात, कुठं काही करतात, अशी कर्म करतात. महाराज सांगितलेलं आहे. उडीद भिजण्या इतकं उडीद, त्यात कमी जास्त जर झालं, न्यून्य अधिक जर झालं तर मदिरा पान केलेल्याचे दोष मिळतात महाराज, म्हणजे दारू पिलेल्याचे. मग महाराज हे करावं का नाही करावं? नाही केलं तर त्याच्यापेक्षा दोष आहेत. हे जर नाही केला तर ते दोष आघात आहेत, फार मोठे दोष आहेत, ते करून चालत नाही. मग महाराज काय करावं? केलं तर दोष आहेत, नाही केलं तरी दोष आहेत म्हणता. आता काय करायचं काय? अरे बाबा, त्याला पर्यायी मार्ग आहे. आता हे सगळी पुलं वगैरे मध्ये भरली होती, काही पर्याय रस्ते सुरू झाले होते, माहिती आहे का तुम्हाला? हे महाराज आता इकडून जाता येत नाही, पूल भरलंय ते, मग काय करा? पर्यायी मार्गांचा. तसा पर्यायी मार्ग आहे नामस्मरण, हरिकीर्तन. त्याशी भजन करावं मुद्दाम. काही लोक म्हणतात घरात पूजा झाली, आता कशाला भजन पाहिजे, सत्यनारायण झालाय. अरे मुद्दाम भजन ठेवा, नाही तर सत्यनारायणच होईल सगळा. विठ्ठल मुळात तो सत्यनारायण कळला की पूजा सुद्धा ती घालायची गरजच नाही. बाळकेटेमध्ये पूजा सांगितलेली आहे. विसरली वरी देहाची भावना, तेची नारायणा सर्व पूजा. बाळक्रीडा, नाड संबंध, समाधी प्रकरण जरा थोडंसं चिंतनात घ्यावं महाराज, काय अडचण आहे नाही का? विसरली वरी देहाची भावना, देहाची भावना विसरली, ती परमात्म्याला फार मोठी पूजा महाराज आवडते. ती विसरली वरी देहाची भावना, तेची नारायणा सर्व पूजा. आणि ती जर नाही पूजा करता आली तर अजून एक पूजा सांगितली आहे तुम्हाला. कोणती? हरी कोण्याही जीवाचा न घडो मंत्र, कोण्याही जीवाचा
कोणाचा मत्सर घडू नये, कोणाचा द्वेष घडू नये. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रा करुणा एवच. जरा 12व्या अध्यायामध्ये कधीतरी चिंतनात घ्या, तो फार आहे. का कळावं तो सर्वभूतांचे ठाई, म्हणून द्वेषाते नेण्याची काही ने आपपरू नाही. चैतन्य जैसा कुणाचा मत्सर करावा, लक्षात ठेवा. या पद्धतीनं ती एक पूजा सांगितलेली आहे. मला काय म्हणायचं आहे पहा, की असे जे आहे महाराज कळावं सूक्ष्म कर्म आहेत आणि ती कर्म जर त्या पद्धतीनं नाही झाली तर ते दोष त्यामुळे दोष लागतात बरं का. आणि ते घालवण्याकरता एक पर्यायी मार्ग आहे नामस्मरण, भजन. श्राद्ध असो, पूजा अर्चा असतो, वास्तुशांती असो, मुद्दाम होऊन भजन करावं. त्यात काय शक्ती आहे, काय ताकद आहे भजनात लोकांना कळत नाही. फक्त म्हणतात तेवढं, तुका म्हणे येते भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते करावं, लक्षात ठेवा. आणि म्हणून हे जे श्राद्ध कर्म आहे, प्रथम वर्ष श्राद्ध म्हणतात त्याला बरं का. पुण्यस्मरण, ज्या तिथीला असा महात्मा जातो त्या तिथीला पुण्यतिथी असं संबोधलं जातं. पुण्यतिथी, लक्षात आलं का नाही? पुण्यतिथी म्हणतात त्याला. आणि अजून एक त्याला वर्णन असं आहे, एक 2 मार्ग जे 8व्या अध्यायामध्ये सांगितलेत त्यात आर्चिराधीने धूम्र मार्गाचं वर्णन केलेलं आहे. एक आर्चिराधी मार्ग सांगितलाय, दुसरा ध्रुव मार्ग सांगितलेला आहे. त्या काही पायऱ्या सांगितल्यात आर्चिराधी मार्गाकरिता. जसं आग्नेय पहिले पाय तरे, ज्योतिर्मय दुसरे, दिवसजान तिसरे, चौथे शुक्ल पक्ष, अशी व्याख्या केलेली आहे त्याची, लक्षात ठेवा. धूम्र मार्ग सांगितलाय, आर्चिराधी मार्ग सांगितलेला आहे. आणि हे 2 मार्ग कोणाकरता सांगितले तेही सांगितलंय महाराज 8व्या अध्यायामध्ये अक्षरब्रह्मामध्ये. मग महाराज भक्तानं काय करावं? या 2 मार्गाकरता भजन करावं का? की मला धूम्र मार्ग चुकवायचा आणि आर्चिराधी मार्गामध्ये जायचं आहे? अरे ते एक योग्या करता आहे बरं का, तसा भक्ता करता नाही बरं का. ऐसा जो भक्त होय तयाचे त्रिधातुक हे जे जाय, अर्जुना तो मीच होऊन ठाये पांडवागा. आता सांगा तो कुठल्या तिथीला गेला म्हणून ते तिथीला. अरे महाराज जो ज्या ज्या तिथीला जातात तिथी लोक ती तिथी सुद्धा पावन करतात. काय करावं म्हणे? त्याकरता उत्तम भक्ताची लक्षणं आहेत. भक्तामध्ये सुद्धा उत्तम भक्त असतात का? असतात. आणि त्याकरता ही लोक जे आता रविवारचं जे पाठ वगैरे इकडे जाऊन घ्यायला लागलेत ना, 1.5 2 तास तासभर बसतात, ते आम्हाला काय वाटतंय वेळ जावा म्हणून बसतात, वेळ जात नाही म्हणून. होय वाघवेकर महाराज, वेळ जात नाही म्हणून बसतात इथं? नाही 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 महाराज, ती उत्तम लक्षणं अंगी बाणावी म्हणून बसतात ती लोक. परमार्थ हा जगाकरता नाही, परमार्थ हा स्वतः करता. लक्षात ठेवा पहिला बरं का. जगाकरता महात्म्याने करून ठेवलेला आहे. आता तुम्ही आम्ही जगाकरता काय करून ठेवायची गरज नाही महाराज. आधी पहिलं स्वतःचं हित करा, स्वतःचं हित करून घ्यावं. लक्षात ठेवा, पहिलं स्वहित कळावं आणि मग जगाच्या हिताचा मार्ग त्या ठिकाणी बघ. पहिलं स्वहित काय आहे कळावं नाही का. आणि स्वतः स्वहित करण्याकरता महाराज अशा महात्म्यांची संगती सांगितलेली आहे शास्त्रानं. स्वहिता कारणे संगती साधूची आणि मग भावे भक्ती हरीची भेटी देणे बरं का. लक्षात ठेवा, स्वहित कळावं. आणि मग असं करत असताना परमात्म्याला आवडणारा जो भाव आहे, मी तिथं होतो 10व्या अध्यायात, लक्षात ठेवा, विसरू नका, की अनन्य भाव. अनन्य भाव माझ्या घराण्यानं तुझ्याजवळ ठेवलाय. नुसता मीच नाही, काय ताकद आहे बोलण्यामध्ये महाराज बरं का. बोलण्यामध्ये सुद्धा काय ताकद आहे. छाती ठोकपणाने म्हणावं. ज्ञानोबऱ्यांचं प्रमाण आहे का अभंगात? अरे ऐसे कांग हे वीर विठ्ठल
जात नाहीत महाराज. हे बघा, अरे मरण ज्याच्या ताब्यात आहे त्याच्या ताब्यात काही तिथी नाही. मरण ज्याच्या ताब्यात आहे. तुम्हाला काय वाटतंय? अरे लोका करता लोक सदा अनुवर्तते. लक्षात ठेवा, हे तर वडील जे लोकांना करता दाखवावं महाराज, करून दाखवावं या करता महाराज लोकाचार सांभाळायचा आहे. त्याकरता ती लोक म्हणतात हा चला आता देह सोडावा. नाहीतर त्याच्या तिथे करता अरे तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. त्यांना म्हणायचं नाही अमावस्याला गेला. पण उत्तम भक्त सांगितलंय हा, नाही तर त्या तिथीला जाणं सुद्धा महाराज दोषाचंच आहे. जर उत्तम भक्ती नसेल तर, उत्तम भक्त म्हणजे भक्त पण अंगी बांधलं नसेल तर. वाघवेकर महाराज परवा तुम्ही ज्ञानोबाऱ्यांच्या एका अभंगावर कीर्तन केलं, मला बरं वाटलं. 4 शब्द ऐकलं मी, बाजूला होते बाबा, बरं वाटलं. श्री गुरुसारखा असता पाठराखा इतरांचा लेखा कोण करी. माऊलींच्या अभंगावर तुम्ही बोलला, मला आनंद वाटला. म्हणजे या अभंगावर नव्हे, अभंग होता दुसरा, त्यात शब्द ज्ञानाची व्याख्या ध्रुवपदामध्ये आहे. गोड आहे, गोड आहे, कळलं की नाही? गोड आहे, बोलायला शिकायचं, काय अडचण नाही. हे बघा, चुकत चुकतच राहणार. सरळ सरळ एकदा दोनदा तीनदा हे सरळ होणार नाही. सरळ झालं की परत काय उरायचं करायला शिल्लकच राहणार नाही. पाटील महाराज लक्षात घ्या, सरळ आता करा म्हटला होणार नाही, आणि सरळ झालं तर परत करायचं काय शिल्लक राहणार नाही. हे सरळ व्हावं म्हणून चुकायचं आहे. चुकत चुकत शिकायचं. आणि शिकायचं कुठं बोलायला? असे 4 लोक आपल्या समोर आहेत ना अशा पद्धतीची, पाटील महाराज असे तुम्ही लोक आहेत, असे समोर असले की नाही धाडसानं बोलायला शिकायचं. काय होतंय त्याच्यामध्ये परत त्यांच्या काहीतरी प्रक्रिया असतात त्याच्यामध्ये केल्या, कारण ते पाठ सगळे झाल्यात, प्रक्रिया ग्रंथ वगैरे त्याने सोडवले असतात, त्याच्यामध्ये ते मांडतात. त्याच्यातून हे असा आहे, तो एक मार्ग मिळतो महाराज. तुम्हाला वाटलं काय गात्यावर कीर्तन करायचं हे आमची कामं आहेत ज्ञानोबारायांच्या? आम्ही पाठ केला गाता, मी सत्य सांगतो महाराज. पण गात्यावरती कीर्तन करणं एवढं, अरे अभंग म्हणायला लोकांना जमत नाहीत. त्याच्या अभंग म्हणा म्हटलं एखाद्याला जमत नाहीत महाराज, त्याच्यावरती कीर्तन करायचं बरं का. आणि मग लोकांनी म्हणायचं काय तानाजी महाराज गात्यावर बोलला, माऊलींच्या गात्यावर बोलला. अरे ते बाबांनो धाडस आहे, माझ्या सेवेचं बळ आहे ते, की असावं त्या अभंगाचा निदान कानपाठ तरी तुम्ही निदान कानावरून ते अक्षर जावी, हा एक उद्देश त्याच्या पाठीमागं. याचा अर्थ ते अभंग सुटले असं म्हणू नका. सरळ होत नाही ते, अजून होत नाही. मी स्वतः सांगतो तुम्हाला, होत नाही ते. झालं असं म्हणायचं नाही, होत नाही ते. अरे महात्म्याने महाराज एका त्यातल्या अक्षरावरती 6 महिने 6 वर्ष, अजून एक चतुर्मास सुरू आहे. त्या एक महात्मा आहे तिथं पंढरपुरामध्ये, महाराज एकच ओवी अजून सोडवायचं चालू आहे. ते चातुर्मासामध्ये ती अजून मागच्या वर्षी बी तीच होती आणि ह्याही वर्षी तीच आहे. एकाच ओवीवरती अरुण बाबा म्हटलं पुढचं कधी व्हायचं, ते म्हटले पुढचं व्हायचं कशाला पाहिजे, हे एक झालं की पुढचं बरोबर होत आहे. आणि आमची थोडी होती ती आमच्यासारखी, ती कंटाळून आली, ती म्हणाली बघील तवा तेच आहे. मला एकानं सांगितलं पाटील महाराजांचं कीर्तन, अहो ते सारखं ते रजू आणि हे का सर्प असतं काय? अरे गाढवा, ते जर कळालं, अध्यास जर कळालं, त्या संसर्गाचा आहे स्वरूपाचा आहे, ते जर कळालं अध्यास, की तुमचं जीवन पालटलं म्हणून समजा. भ्रम जर हे कार्य जर असेल तर त्याला कारण सुद्धा आहे. मग अज्ञान हे त्याला कार्य कारण जर आहे, कसं ठरवायचं हे त्याने त्याच्यात काही मी कधी कधी ऐकतोय बरं का, ते कधी कधी ऐकतोय. ती मला इकडे यायला मिळत नाही म्हणून कधी कधी मी तसं करतोय. काय करायचं आता? हां लावा तिकडं त्या पाटलांचं लावा, पाटील महाराजांचं लावा. मला जरा त्यांचं, मग काल ते वाघवेकरांचं थोडंसं ऐकलं, काय असे ना, पण बरं वाटलं. प्रमाण ज्ञानोबाऱ्यांची कमी, पण चिंतनही केलं त्यांनी, थोडं केलं पण चिंतनानं केलं, चिंतन चांगलं मांडलं. हे आता गरज आहे त्याची महाराज,
अभ्यासू लोकांच्यासाठी गरज आहे ती. लक्षात आलं का नाही? चला, काय म्हणायचं आहे, ज्या तिथीला ती लोक त्याकरता त्यांची तिथी वेगळी नाही बरं का, त्याकरता वेगळी तिथी नाही का. हरीची दासा, अरे हरी दाही दिशा हरी शुभ काळ हाव घ्या दशा. कळलं की नाही? मग कोणी म्हणू नये महाराज आज संकष्टी दिवशी हे कसं काय ठेवलं, ते संकष्टी करणाऱ्यांनी ठरवायचं बरं का. एक आमच्या इथं आमच्या गुरुवर्यांनी सांगितलं, महात्म्यांचं पुण्यस्मरण जर अशा कुठल्या तरी संकटाच्या काळी किंवा सोमवाराच्या काळी जर आलं तर त्या काळात तो प्रसाद म्हणून घ्यावा, पण बदल्यात संध्याकाळी ते नियम पाळावं. विठ्ठल ऐसे एकांग हे वीर विठ्ठलरायाचे डिंगर बाप रखुमादेवर जी निर्धारानं भक्ती केलेली आहे. कोणी? माझ्या वडिलांनी. तुमचं भांडण माझ्याकडे कशा करताय? आता ती परंपरा देवा तुला सांभाळायची आहे. हा अभंग असा आहे, हे बघा, परंपरेची कीर्तनं, हौशीची कीर्तनं, आवडीची कीर्तनं, याच्यामध्ये परंपरा फार महत्वाची आहे. बोलणं सुद्धा परंपरेचं असावं, कीर्तन सुद्धा परंपरेची कीर्तन. लक्षात ठेवा, भजन परंपरेचं भजन असावं. भजन येतंय म्हणून भजन करायचं नाही, परंपरा सांगितली त्याच्यात. ग्रंथामध्ये ग्रंथ काय भरपूर केलं असतं महाराज, पण सगळे अभंग वाचा, परंपरेनं अभंग आहे ते, परंपरेचे अभंग, परंपराबद्दल निष्ठा अभंग आहे. वारीबद्दल सुद्धा तुकोबाऱ्यांचं बोलणं कसं आहे, माझ्या पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थवर्त. परंपरेचं बोलणं आहे महाराज. माझ्या घरात परंपरेची वारी आहे. वाऱ्या नाहीत असं नाही, माझा बाप होता की वारकरी, अशा वाऱ्या भरपूर आहेत, पण माझ्या घरात परंपरेची वारी. परंपरेची वारी म्हणजे एक पंढरी सांडून दुसरी वारी केलेली नाही. पंढरी सांडूनी जाशी अनेक तीर्था, लाज तुझ्या चित्ता कैशी नये. जो पंढरी सांडून जर दुसरीकडे कुठंतरी तीर्थ म्हणून पाहायला जर एखादा वारकरी गेला तर त्या दिवशी महाराज सत्यानाश झाला म्हणून समजा. तुझ्या चित्ताला लाज कशी वाटली नाही ती पंढरी सोडून गेलास का तू? आता शंका निर्माण होईल, महाराज असं कसं, मग ही केल्यात कशासाठी, कशासाठी केल्यात ती बी वाचा. हे जग सुद्धा का करावं लागलं, भक्त अभक्ताचा मेळ का घालावा लागला, देव दानव का निर्माण झालं, अरे याच्यातूनच ते. मला सांगा, तुकाराम महाराजांना तुम्ही स्वीकारला असता का जर रामेश्वर भट शास्त्री सारखा जर समोर जर नसता तर? पांडवांना तुम्ही स्वीकारला असता का कौरव जर नसते तर? लक्षात ठेवा, हे काय करण्याकरता हे सगळे पाहिजे महाराज, लक्षात ठेवा पाहिजे. आणि त्याच्यातून निवाडा करायचा आहे, निवाडा करायचा आहे. काही अभंग पाहतो मी सुद्धा काय वाऱ्या कमी केल्या, काय म्हणतात, आईशी दैवते केली आनंदे माफ केल्या. पण एकाएकानं काय काय केलं, भवानीचा जोगा मागाय गेलो, तिनं भिकेला लावला मला, नाना तरा सगळं केलं बरं का. आणि शेवटी सगळे दैवत माझ्या उरावर येऊन बसले. पण ज्यावेळेला मी पंढरपुरामध्ये गेलो, तिथं पाहिल्यानंतर पंढरी पाहून जीव हर्षला, तुझं मी फुलवरा बांधिला. जे समाधान मला तिथं झालं ते समाधान कुठंच नाही झालं. का जावं? जाऊ नये म्हणे, जाऊ नये. पंढरी सोडून जर अनेक तीर्थाला जाशील तर म्हणतात तुझ्या चित्ताला लाज कशी येणार नाही? लाज वाटत का नाही? विठ्ठल नाम सोडून जर दुसरं नाम घेशील तर तुला नरक यातना भोगाव्या लागतील म्हणतात. एक नाम सोडून जर दुसरं अन्य काही या ठिकाणी जर बडबडत राहिलास तर. पन्नास अक्षरी करीशी बरोबरी शिकी, तुझे तोंड तुझं वैरी रया. अभंग आहेत महाराज चिंतनातलं ते. आणि का रसे मरण गाठी येणे तुटे भाऊ भय. ही सगळी व्याख्या घ्या. मी का सांगालोय तुम्हाला की जे माझ्या घराण्यानं आहे, माझ्या घरची जी सेवा आहे ती परंपरेची आहे, निष्ठेची आहे. आणि त्याच्यामुळं माझं भांडण आहे की माझा अंगीकार त्याच पद्धतीनं, जर माझी सेवा आहे सुद्धा त्याच पद्धतीनं आहे. आणि वंश परंपरेचा दास मी आहे.
आणि त्यांच्या आज्ञेतला आहे, तुझ्या आज्ञेतला आहे अंकिता. आणि मग आता मला जर माझी अपेक्षा जर केला तर तू का मोकलिता लाज कोणा. आणि म्हणून तो अधिकार ती वतनदारी अभंगाच्या पहिल्या चरणात वडिला वडिलांची मिरासी. माझ्या वडिला कोणती मिरासी अभंग आहे बरं का तसा. हरी हिची माझी मिरासी मिरासी. मिरासी या शब्दाचा अर्थ वतनदारी. हक्क गाजवायचा तिथं बरं का. सेवा या करता करायची महाराज. हा बरं का. हक्क म्हणून सेवा करायची आणि सेवेच्या बळावर हक्क गाजवायचा. हे बघा मुलगी घरात नांदा आली की आधी सेवाभाव सगळं वगैरे करून मग महाराज एक सूनबाई म्हणून हे करते. मग कधी कधी सासू होते की नाही पुढे जाऊन. मग आता सगळं हक्काचं सगळं ताब्यात. आधी बंद होती आता मुक्त झाली. आधी बंद असते पण हळूहळू सेवेनं महाराज मुक्त होते ती बरं का. फक्त तिला तो शास्त्रा पद्धतीनं जर धर्म जर कळेल तर त्याच्याही पलीकडचं आणि तिला सौभाग्य मिळतं. जर धर्माप्रमाणे जर सेवा जर त्यांनी केली तर. आता माझा विषय तो नाही बरं का. ही माझी मिरासी ठाव तुझ्या पायापासी याचा धरीन अभिमान
आणि करीन हेच जतन, हे जतन करून ठेवीन महाराज, लक्षात ठेवा. कारण काय, कोणासाठी केली प्रपंचाची होळी, आम्हाला काय मिळत नव्हतं पण महाराज सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, सर्वस्वाचा. आणि ही शिकवण फक्त हे आम्हीच केलं नाही, हे आमच्या बापदादाची शिकवणच आहे आम्हाला, नाही का. आम्ही फक्त श्लोक वाचत आलो, अनपेक्षा शुचिर्दक्ष, आम्ही श्लोक वाचत आलो. अनपेक्ष शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समे प्रिया. ती निरपेक्षता काय आहे ते या घराण्यांच्याकडून शिकावं, या महात्म्यांच्याकडून शिकावं महाराज. तुम्हाला अजून एक सांगू का, परमार्थामध्ये महाराज चांगला देखणे पण कशात आहे तर निरपेक्षता, ते नाक असावं चांगलं परमार्थातलं. निरपेक्षता हे नाक आहे परमार्थातलं. आता तुमचा आमचा परमार्थ नकटा आहे महाराज. का सांगू, आशावादी आहेत सगळे. ज्या वारकऱ्याच्या ठिकाणी आशा निर्माण झाली, नकटा वारकरी म्हणतात. विठ्ठल तुम्ही म्हणशीला महाराज कशाला एवढं बोलता, माईक लावले, जग काय म्हणेल. म्हणू देत ना, म्हणू देत. आणि वारकरी आपले लोक सामान्य याला महाराजाची गंध करतात. काल परवा कीर्तन झालं पंढरपुरामध्ये, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, मोक्षाचा अधिकारी आहे तो. मग तुम्हाला काय वाटतं की मोक्षाचा अधिकार, मोक्ष जर त्याला जर महाराज मोक्षाचा अधिकार जर वारकऱ्या ठिकाणी आहे तर मग वारकरी काय दुर्बल आहे असं वाटतं तुम्हाला? बरं त्यानं वागावं का तसं? नाही वागावं महाराज. वर्तनामध्ये ती म्हणून त्या खाली ते अष्टक सांगितलेलं आहे 12व्या अध्यायातलं भक्ताष्टक. अद्वैष्टापासून ते येतो धर्म्य अमृतमिदम पर्यंत भक्ताष्टक आहे ते, जे कीर्तनामध्ये आवर्जून सांगत राहावं. हे सगळं कुठंतरी हे गाव बसायला लागतात महाराज. लोकांना वाटतंय काय नाही, हे असं नाही, हे असं परमार्थ हे अशा पद्धतीने केला त्याला काय वाटतंय तो परमार्थच आहे. तसं नाही, ते संतांनी सांगितलेला परमार्थ आणि आपण करतोय त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे महाराज. त्यांनी कशा पद्धतीने सांगितलंय त्याच्याच पद्धतीने करत राहायचं. श्री गुरु दाविली या वाटा, त्यांनी ज्या वाटेनं सांगितलं या वाटेनं या. तुका म्हणे चला याचे वाटे भरवसे नाही भेटे, कारण तुम्ही आम्ही ज्या वाटेनं जाऊ तिथं भरोसा नाही, तो भेटेल अशी खात्री नाही, तिथं भरोसा नाही. मात्र त्यांच्या पद्धतीनं त्या मार्गानं त्याने दाखवल्या मार्गानं जर चालला ना तर नक्की महाराज भरवसे नाही भेटे. विठ्ठल विश्वास देऊन सांगतात ते, भरोसा आहे. कारण तिथपर्यंत गेले ते संत गेले तया ठाया देवराया पाववी. लक्षात आलं की नाही? आणि म्हणून महाराज त्या निरपेक्षता हे नाक म्हणून देखणं घराणं म्हणतात, ते चांगलं घराणं. आधीच देखणी दिठी सरळ मार्ग म्हणायचा तो, चांगला मार्ग ज्यात आशा नाही. आणि म्हणून त्या लोकांना कुठला पाश नाही. जिथं आशाच मुख्य नाही तिथं पाश काय संबंध नाही, दुःखाचा कुठला लवलेश नाही का, नाहीच आहे. आणि तुकोबऱ्यांचा एक असा हडसवून घेणारा एक अभंग आहे सांगणारा, आशा ही समूळ खणून काढावी. समूळ, कारण कुठं जर एवढं शिल्लक राहिलं तर ते झाडं सुद्धा उन्मळून पडली होती. काल ते लोक बरीच म्हणायची वाळलंय झाड नाही, याला पालजी कुठनं फुटली. हे झाड वाळलंय, रस्त्यावर बघितलं पडलंय, वाळलंय कधीपासून आहे, पण त्याला पानं फुटली कुठून? अरे कुठं तरी एवढा दोरा शिल्लक आहे मुळाचा, कुठं तरी एवढं जरी झालं. परमार्थ एवढा महाराज सोपा नाही आहे ते तुम्ही आम्ही म्हणतोय तसा, फार बिकट अवघड आहे ते. एवढा जरी तुमचा संबंध आला अन्य ठिकाणी, आशीच्या ठिकाणी, वासच्या ठिकाणी, तृष्ण्या ठिकाणी आला, समजून जा की पुन्हा पुन्हा महाराज आम्हाला परत
त्या साधना त्या गेल्या झाल्या सळ्या तर बरं, नाहीतर परत आणि जन्माला या. थोडं जरी तिळभर जरी थोडं जरी झालं तरी भल्या भल्यानं बघा तुम्ही. ते सगळी पुराणं त्याकरताच केलेत. पुराणं केलेत कशा करता? तुम्हा आम्हाला समजण्याकरता केलेत महाराज. आणि म्हणून तुकोबाराय असं छाती डोकवून निर्धारानं सांगतात की माझ्या वडिलांची सेवा आहे घरात. तुकोबारायांनी म्हणावं, जे तुकोबाराय संताचे ते आप्त नव्हते ते संत म्हणतात. त्या कुळात जन्माला आला तरी मी त्याला संत म्हणत नाही. पण जो वरी नाही निरसला देह तो वरी अवघे संसारिक. तसं या ठिकाणी म्हणतात, माझ्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा संशय घेत नाही ते बोलताना. माझ्या घरात ती वारी सुरू आहे. ज्या पद्धतीनं ज्या निष्ठेनं महात्म्याने सांगितले ती निष्ठा बरं का माझ्या घराण्यानं सुरू आहे, त्या घराण्यामध्ये सुरू आहे. माझ्या वडिलांची मिरा शिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. बरं काय केलंय तुझ्याकरता माहितीये का देवा? काय केलंय? उपवास केलेत, उपवास पारणं हे सगळं केलं त्यांनी. कशा करता? त्या सेवेचा दारवंटा राखण्याकरता. कारण दारवंटा म्हणजे दुसरं कुठलं नाही, तो ज्ञानाचा कुरुटा. तेच सेवा हाच दारवंटा. जो ज्ञानोबाऱ्याने एका अभंगात फार सुंदर सांगितलंय. हरी तयाचा उंबरा ऊस साखरेन दयाचा उंबरा ऊस साखरेन वरील धार सारीन गे बाई. वरील धार सारीन गे बाई. कामारी 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 होय. कामारी 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 होय. दयाचा उंबरा ऊस साखरेन वरील धार सारीन गे बाई. कामारी 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 होईल. कामारी 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 होईल. मर्यादा आहे. श्री गुरूंची कृपा प्राप्त साध्य करण्याकरता महाराज लक्षात ठेवा, सेवा आहे ते तन मन जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास सकळ. एकदा का तो दारवंटा प्राप्त झाला की मग आता म्हणावं आता सेवा करीन निश्चयसी. लक्षात ठेवा हे सगळं. बापो काय आहे, मी नेहमी सांगत आलोय आणि आजही सांगतो, भजन कमी झालं तरी चालं, खरं वागणूक चांगली ठेवा. भजन कमी होऊ दे, कारण तुम्ही आम्ही फार भजन करत नाहीये. आणि काय केवढं भजन करतोय आणि काय दिवे लावतोय ते आम्हाला काय कळत नाही. केवढं भजन करणार आम्ही? घड्याळावरचा परमार्थ महाराज आपला आमचा. हे बघा लई नको आता, ते 10:15 आहे आता, थोडी थोडी म्हणतील बघा याला आवराय सांगा. सगळी 12च्या आत जीवन जायला पाहिजे घरला. आणि अभंग म्हणताना म्हणते, काळ वेळ नाम उच्चारिता नाही, रिकामा अर्ध घडी राहूच नको. चालेल म्हणतात थोडे, त्यांनी सांगितलंय आत्मचित्तम समाधातून शकनोशी. थोडं करा, थोडं करा. आत्वाय चित्त मन बुद्धी सहित थोडं करा. भजन थोडं होऊ देत, पण वागणं मात्र पारमार्थिकच असावं. वागणं चांगलं म्हणजे पारमार्थिक.
पारमार्थिक वागणं तेच चांगलं असतंय. आपण त्या घरात आहे, कुळाचार सांभाळायचा, त्या घराण्याची कशी जातीवंत लोक म्हणतात की नाही, पूर्वीचे लोक म्हणायचे बघा, घराण्याची आबरू जाता कामा नये. फाटकं नेसन पण जातीत बसन. पूर्वीचे लोक म्हणतात की नाही, फाटकं नेसावं खरं जातीत बसावं. तसं मी फाटका जरी वारकरी असलो तरी महाराज जातीवंत आहे म्हणावं. का निष्ठावंत आहे ते, बरं का. अरे न मिळो खावया न वाढो संतान परी नारायण कृपा करो. ती लोक मागं पुढं बघत नाहीत महाराज. तू कसा ठेवतो तसा ठेव. मना येईल तो जन्म दे. तुला कुठे ठेवायचा आहे, कसा ठेवायचा आहे ठेव, बरं का. पण न करी अनिकाचा पांगीला दास मी तुझाच अंकिला. न करी अनिकाचा पांगीला दास तुझाच मी अंकिला. या न्यायानं महाराज इथं म्हणतात की माझ्या वडिलांनी त्या पद्धतीची सेवा केली. माझ्या घराण्यातच परंपरा आहे त्या सेवेची, म्हणून त्यांचे अभंग आहेत ते. हात पसरायचं नाही, कुणाकडे काही मागायचं नाही, कुठे आशा दाखवायची नाही. आणि परमात्मा जरी माग म्हटला तरी सुद्धा मागायचं नाही. काही मागणे आम्हा अनुचित, ही माझ्या वडिलांचीच रीत आहे. तीच ती माझा हक्क आहे बरं का. ती सेवा करणं हा हक्क आहे आणि तोच हक्क मी आता सुद्धा बजावतोय. तीच वंश परंपरा माझ्या मागे आहे. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखेला दारवंटा. त्याने जे भक्ती त्याने केली बरं का, पण त्या भक्तीचं सुख या तुकाराम महाराजांनी भोगलं म्हणतात. तुकोबर आहे. भक्ती केली वाढ वडिलांनी आणि सुख भोगलं मात्र मी. कशी केलं असेल सांगा बरे. म्हणजे गुरुनी करावं महाराज आणि शिष्यानं ते भोगावं, बरं का. हा परमार्थ करावा त्यांनी आणि पुढे जाऊन भोगावा शिष्यानी. का दोघांच्या मध्ये जरा म्हणा का एक एकेचे काय म्हणतात त्याला, हृदय एक झाल्याने हे हृदयचे ते हृदय घातले. शिष्य सुद्धा तसा आणि गुरु नाही बरं का. दोघांच्या मध्ये भिन्नताच नाही. एकानं करावं आणि एकानं भोगावं. म्हणजे काय भोगावं, बाकीचं प्रारब्ध असते ते भोग नव्हे. हे सेवा सुख माझ्या वडिलांनी करावं आणि ते सुख आम्ही भोगावं. केला भोगवटा पुन्हा करता आम्हाला गे विठोबा.
शिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखेला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी तुझी चरण सेवा करणं बरं का तुला शरण जाणं ही आमच्या वडिलांची रीत आहे त्या वडिलांची मिरास आहे वतनदारी आहे नाटाच्या प्रमाणामध्ये प्रमाण दिलेलं आहे बरं काही असं कुठला अभंग ते विचारत नाही तुमच्या सर्वांच्या पाठांतरातला आहे हरी सकळ श्रेष्ठांचे हे मन पावे सिद्धी पाववी आनंद मनोनी व्हावे शरणागत आहे उचित सकळ श्रेष्ठांचे हे मत त्या श्रेष्ठामध्ये वडील आले सगळे वडील आले गुरु आले महात्मे आले परमात्मा आला सगळं आलं सकळ श्रेष्ठांचे हे मत पावे सिद्धी पाववी अनंत म्हणून व्हावे शरणागत आहे उचित एवढेची कळलं की नाही खरं काय उचित आहे त्याला शरण जावं त्याची सेवा करावी आणि त्या पद्धतीनं महाराज ज्या माझ्या वडिलांची मिरास आहे वतनदारी आहे तो हा काय अधिकार आहे दुसरा कोणता नाही तुझी चरण सेवा करणं आणि तीच मी करतोय त्यांनी फार मोठी तपस्या सांगितली आहे दुसऱ्या चरणामध्ये उपवास पारणे राखेला दारवंटा आज अशी अवस्था आहे की महाराज व्यवस्थेनं लोक परमार्थ करतात नुसती खादीला म्हणणार नाही कारण त्यात मी पण आलोय परमार्थ हा व्यवस्थेचा आहे पाटील महाराज आताची परिस्थिती महात्म्याने जो परमार्थ केला तो अवस्थेचा आहे न मिळो खावया कुठं खायला मिळेल नाही मिळेल नेणे तहान भूक त्यांना तहान भुकेचं कशाची पर्वा केली नाही त्या लोकांनी ते लोकांनी कसली पर्वा केली नाही मला खायला मिळेल नाही मिळेल कशाची चिंता नाही बरं का कशाची नाही कसल्याही गोष्टी चिंता केली नाही बरं का आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना योग्य पद्धतीनं योग्य मार्गानं योग्य असा परमार्थ करता आला कळलं की नाही आम्ही तसं केलंय म्हणतात बरं का केलंय तसं आमच्या ठिकाणी कुठली चिंता नाही कुठलं भय नाही आम्ही काही केलं नाही महाराज आम्हा भय चिंता नाही धाक जन्म मरण काही एक झाला हे लोकी परलोक आले सकळीक वैकुंठ कशाचीच आशा फक्त एक आशा ठेवली जीवनात माझ्या मनीची आस नाटाचाच अभंग आहे आता अभंग कोणतं म्हणून मी सांगणार नाही फक्त तुम्ही चिंतनात घ्या माझ्या मनीची आस नित्य सेवावा ब्रह्मरस अखंड चरणीचा वास पूर्वी आस याच काची त्याचं ध्रुवपद आपुला न विचारी शीन आता कळाला अभंग आपुला न विचारी शीन न धरी अंग संगे भिन अंगीकारले राखे दिन आणि देई जीवन आवडीचे असा अभंग आहे नाही कळला 35वा तरी मी आळवावे कोणा ती कधी कधी म्हणतात महाराज आम्हाला की अभंग अभंग नाटात आहे म्हणा की काय नाटाचा अभंग आम्हाला सांगता किती कर्मांकाचा आहे थोडी म्हणतात अशी काय करावं म्हणून मी आता ते सांगतो तुम्ही बाबा कर्मांक जाणून घ्या मी फक्त तुम्हाला प्रमाण देतो
कशाला पाहिजे ते तरी आम्हाला. आम्ही का म्हणतो क्रमांक सांगतो, कारण निदान लोकांना वाटावं हे खरं आहे का खोटं, निदान उघडून तरी बघल की नाही. त्या निमित्तानं महाराजांनी सांगितलंय का नुसतं आपलं रेटून दिलंय आपलं. हां, मगाशी आधी एक सांगत आलो, आता पाटील बाबा इथं आहेत, लक्षात ठेवा, जानकारी आहे ते. आता सुद्धा कीर्तना वगैरे आपण करतोय, उद्या सप्ते सुरू होतात, काय होतात, परंपरेची आहेत ना कीर्तनं, परंपरा ज्याला म्हणतात, जो परंपरा सांभाळत आलेला आहे, परंपरेची जी कीर्तन आहेत ती कीर्तनं योग्य आहेत बापू. नाहीतर हा बाजार होणार बघा पाहिजे. हे तुम्ही आम्ही सांभाळूया पाटील महाराज, एवढं काम करूया आता, काय आहे, नाहीतर बाजार झालाय तो. फार फार खालच्या हे ना परमार्थाकडे बघतात लोकांची नजरा झालेत महाराज. परमार्थ म्हणजे एक विनोदाचा हे होऊन बसलाय महाराज, लक्षात ठेवा. एक नाटकच झालंय आता तो. लोक सोंगाडे झालेत त्या परमार्थात महाराज. सोंगच झालंय. तर थोडंसं हे लक्षात ठेवा, पथ्य पाळूया, ही तुम्ही आम्ही जपूया, हे जतन करून ठेवूया. परंपरा त्यांनी केली, परंपरेची भजने आहेत, परंपरेची लोक आहेत ती. आपण केलेला परमार्थ सुद्धा त्यांच्यापर्यंत जाऊन पोचावा याकरता आपण सुद्धा महाराज त्या पद्धतीनं आम्हाला कीर्तनकार पाहिजे, सगळं पाहिजे आम्हाला. उद्या करायचं आहे सगळं, हे व्यवस्थित करायचं. सप्ते असतात, आपण पारायण वगैरे करतोय, पाहिजे. पण अशी दृष्टी त्याच्यातून ठेवा की परंपरा त्याच्यामध्ये आहे का. परंपरेचं असेल, परंपरा पाठीमागं असेल, परंपरेचं कीर्तन असेल, ठीक आहे. परंपरा लोक म्हणतील परंपरेचं म्हणजे आणि कसलं असतंय. बबन दादा, गुरुमार्गातून कुठं तरी यावं ते पाठीमागून. अभंग आहे, तुम्हाला एक अभंग प्रमाण देतो मी, त्याच्यानंतर काय का माझे परत नंतर कोणी म्हणू नये बाबा हे असं कसं तुम्ही सांगताय. मागोनी आली वाट मग सिद्ध ओळीची तैशी. आता तुम्ही लोक वाऱ्या करताय, तुम्हाला फार मोठं सांगायला लागू नये, पायी वाऱ्या करताय बरं का. फार अध्यात्मामध्ये तुम्ही आता जास्त झोकून द्यालाय. फक्त एक लक्षात ठेवा, फक्त पत्ती ही पाळायची. आपल्या गावात आपल्याला पाहिजे आहे, पण आपण असं आलूया ना, जरा आपल्या फायद्याच होईल, हिताच होईल. थोडं कमी जास्त इकडं तिकडं होईल, पण हिताच आहे ते. काय बाजीराव, कमी जास्त होईल पण हिताचं असणार ते. आमचे दादा सांगायचे, म्हणजे माझे गुरु सांगायचे, सेवेदारी जर आहे त्याचं वेडं वाकडं बोल ऐका. वेडं वाकडं असू दे त्याचं, पण सेवेदारी पाहिजे, तो सेवेदाऱ्याचा ऐका. बाकी हे मग ते तुकारामांचा अभंग म्हणून दाखवलं आम्हाला. बाकी ते काय करायचं, अनिक नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा. जाणे भक्तीचा जिवाळा, सेवेदाऱ्याशिवाय जिवाळा कसा कळेल बरं. कळलं तुम्हाला. थोडंसं पाळणूक करूया ही. नाहीतर काय आहे बघा, शेवटी पैसा आम्ही घालवतच आलोय, नुकसान आपलीच व्हायला लागले. पैसा देऊन महाराज ते सगळा हे खेळ सगळा आम्हीच बघायला लागलोय. काय त्यात आधा अधिकारपणा नाही, काय नाही, कशाचं काय नाही, कशाचं काय नाही. आणि मग लोकांना वाटतंय काय बरं झालं का माझं त्यात कुठंतरी एखादं नाव आलं, ते म्हणतंय हे महाराज काय काय वाईट होता, माझं नाव त्यानं घेतलं. असं नको, ते थोडंसं बंद करा. ते अधिकाऊपणा, सोंगपणा हे थोडा सांभाळूया आम्ही. आणि चांगल्या परंपरा, आम्ही सुद्धा भजन करताना सुद्धा आपण परंपरेनं, वारी कशी करायची त्यात परंपरा आहे, व्रत कशी करायची परंपराच आहे. दशमी व्रताचा आरंभ सांगतोय आणि हे रात्री म्हणतोय हे उद्या एकादशी आहे, वाढ आणि अर्धी भाकरी. परंपरेचं व्रत सुद्धा परंपरा आहे, त्या व्रता पाठीमागं, वारी पाठीमागं, कीर्तना पाठीमागं, सगळ्या पाठीमागं, सेवे पाठीमागं. आणि तीच परंपरा तुकोबर आहे. या अभंगाच्या शेवटी सांगतात, वंश परंपरा दास मी अंकिता. माझ्या ठिकाणी परंपरा आहे, दास मी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा. त्या वंश परंपरेचा दास मी आहे, त्यांचा दास आहे, पण तुझा आज्ञाधारी आहे. दास मी अंकिता. आता मला सांग, तुझा शरणागत शरण जावं आणि कासी, तुका म्हणे लाज हे का कोणा नेनसी. तुला का तसं वाटत नाही महाराज. म्हणून आता येणे बळे पंढरीनाथ, बरं का.
जवळी राहिला तिष्ठ. एवढं कर बरं का देवा, एवढं कर, एवढं कर. काय कर, मी जे सांगतोय ना झाला ना, हा मग मला सुद्धा त्या वंश परंपरेचा अंकित का तुझा अंकित आहे, त्यांचा दास आहे, माझ्यावर कृपा कर, माझ्यावर कृपा कर. कळलं की नाही? आणि याकरता जर तुला वाटत असेल की माझं हे काहीतरी वाद मी घालतोय तुझ्याबरोबर, तर त्याच्याकरता एक अभंग आहे. करावा उद्धार हे तुम्हा उचित, आम्ही केली नीत आपुलिती. काय अभंग आहे बघा. करावा उद्धार हे तुम्हा उचित. उद्धार करावा काय न करावा हे तुला ठरवायचं. आणि परत नाटामध्ये येतो अशी प्रमाण आहेत बरं का. आता धर्माधर्मी काही उचित माझे विचारावे ईत. तसं आता लक्षात ठेवा, करावा उद्धार हे तुम्हा उचित, आम्ही केली नीत. आमची नीत होती, आमची रीत होती बरं का, ती आम्ही केलेली आहे, केलेली आहे. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, अशी केलेली आहे आम्ही. लक्षात ठेवा. आणि म्हणून वंश परंपरा दासमी अंकिता, तुका मोकलिता लाज कवना उपवास पारणे राखेला दारवंटा, केला भोगवटा महालागी ज्ञानेश्वर.